अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता आपल्या येत्या 22 जानेवारीला आपल्या श्रीरामांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या नगरीमध्ये श्रीरामांचं स्वागत होणार आहे। त्यांच्या मंदिराची बांधणी झाली तर त्यांची तिथे प्रतिष्ठापना होणार आहे आणि हा सण म्हणजे हा जो क्षण आहे तो खरंच एखाद्या सणापेक्षाही खूप मोठा आहे। कारण जेव्हा 14 वर्षांनी जेव्हा श्रीराम वनवास करून परत आले अयोध्येत तेव्हा तिथल्या लोकांनी त्या दिवशी दिवाळी साजरी केली होती। तर आता तर 500 वर्षानंतर आपल्या अयोध्या नगरीत श्रीरामांचं पुन्हा पुनरागमन होत आहे। त्यांच्या मंदिराची आता पुन्हा त्यांच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना होत आहे। हा खरंच खूप आणि खूप म्हणजे सोन्याहून दिवस वेगळा नाहीये। तर आपण सुद्धा तेव्हा जर लोकांनी दिवाळी साजरी केली होती जेव्हा श्रीराम आपल्या अयोध्येत परत आले होते त्या दिवशी लोकांनी गुढी बांधून सगळीकडे गुढीपाडवा साजरा केला होता, दिवाळी साजरी केली होती। तर आपण सुद्धा येत्या 22 जानेवारीला सोमवारी आपल्या घरी अशीच काही ना काहीतरी सेवा करूया किंवा असंच आपल्याही घरी दिवाळी साजरी करूया। तर काय काय करू शकतो आपण? तर दिवाळी सारखं आपण आपल्या दारात पणत्या लावू शकतो, कंदील लावू शकतो, घराला रोषणाई करू शकतो। अशा प्रकारे आपण खूप छान प्रकारे आपला श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजे श्रीरामांचं जे मंदिरात जी त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे तो क्षण आहे तो आपण सुखाने म्हणजे आपण खूप आनंदात घालवू शकतो। आपल्याला हे बघायला मिळालंय हेच आपण आपलं नशीब समजू शकतो। कारण हे आपल्या नशिबात आपण बघितलं ही खूप मोठी गोष्ट आहे। आपले खरंच म्हणजे श्रीराम आहेत त्यांनी आपलं खूप म्हणजे आपण रामायणातून त्यांच्या कथा ऐकल्या असतील। त्यांचं जे काही आहे त्यांची जी काही किमया आहे ती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या हिंदू लोकांच्या मनात आपल्या श्रीरामांविषयी खूप आणि खूप अत्यंत जवळीक आहे, सगळ्यांना माहिती असेल। प्रत्येक ठिकाणी आपापल्या शहरातून आपापल्या घरातून आपण श्रीरामांची त्या दिवशी नक्कीच आपल्या 22 जानेवारीला रोषणाई केली पाहिजे घरात किंवा आध्यात्मिक वातावरण निर्माण केलं पाहिजे। हे तर आता मी म्हणते की दिवाळी सारखं आपण दिवे लावूया, आपण पणत्यांची छान सजावट करूया, रोषणाई करूया, कंदील लावूया, छान गोडाधोडाचे पदार्थ करून देवाला नैवेद्य दाखवूया। ही तर आपली सजावटीचा भाग झाला। परंतु मी आज सांगणार आहे ते म्हणजे आपण त्या दिवशी आध्यात्मिक काय करू शकतो। तर त्या दिवशी तुम्हाला जमेल तसं आपली जी श्रीराम रक्षा स्तोत्र आहे तर त्याचं नक्की पठण करा। शक्य असलं तर 14 वेळा केलं तर अतिशय उत्तम। जर नाहीच शक्य झालं तर किमान 1 वेळा नक्की म्हणा। रामरक्षा मोठं स्तोत्र नाहीये, ज्यांचं पाठ आहे ते तर अगदी 5-10 मिनिटात आपलं होऊन जातं। पण ज्यांचं पाठ नाहीये त्यांना बघून थोडा वेळ लागेल। परंतु त्या दिवशी नक्कीच तुम्ही रामरक्षेचं पठण करा। बघा नक्की तुम्हाला स्वतःला खूप छान वाटेल, प्रसन्न वाटेल आणि आपण सुद्धा आपल्याकडून काहीतरी खारीचा वाटा जसं श्रीरामांनी सेतू बांधला होता श्रीलंकेत जाण्यासाठी तर तेव्हा खारीने काहीतरी आपला वाटा उचलला होता जेव्हा सेतू बांधला जात होता। त्याचप्रमाणे आपण सुद्धा काहीतरी खारीचा वाटा म्हणून त्या दिवशी अध्यात्म म्हणून श्रीराम रक्षेचं आपण पठण करूया। आता जी स्वामी समर्थ दिंडोरीपणे सेवा केंद्र आहे तिथे तर त्या दिवशी नक्कीच काही ना काहीतरी सेवा आहेत किंवा म्हणजे जल्लोष होणारच आहे प्रत्येक ठिकाणी। परंतु आपण सुद्धा आपल्या घरातून सुरुवात करूया। कारण मी एकच सांगेन आपल्याला आपलं हिंदू राष्ट्र टिकवायचं आहे, आपल्याला आपला हिंदू धर्म आपला सनातन धर्म टिकवायचा आहे। आपली संस्कृती जी आहे ती आपल्याला टिकवायची ही आपल्याला पुढे न्यायची आहे आणि आपल्या आत्ताच्या पिढीला आपल्या मुलांना आपल्याला हे शिकवायचं आहे कारण त्यांना पुढचं भविष्य घडवायचं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। कारण आपल्याला जेव्हा आपला हिंदू धर्म टिकेल तेव्हा आपलं राष्ट्र टिकेल, आपलं हिंदू राष्ट्र टिकेल आणि खूप म्हणजे काळाची गरज आहे, प्रत्येकाला माहिती आहे। आपण आपल्या तर बघा पहिले तर आपण करतच होतो, आपले आई वडील आपले आजी आजोबा यांनी तर प्रत्येक वेळी आपलं प्रत्येक धर्म आपण टिकवून ठेवलाय, आपल्या संस्कृती टिकवून ठेवल्यात। आपल्या आईला आपण विचारू शकतो, आपल्या आजीला आपण विचारू शकतो। परंतु याच्या पुढे काय, याच्या जी पुढची पिढी आहे आपल्याला सगळ्याच गोष्टी सर्व माहिती नाहीये, थोड्याफार माहिती आहेत। परंतु आपण थोडं तरी काहीतरी बोलतोय किंवा आपल्याला थोडी तरी माहिती आहे कारण आपल्या आईने आपल्या आजीने आपल्याला सांगितलंय। परंतु आपल्या पुढच्या पिढीचं काय, जी नवीन पिढी आहे 20-25 वर्षानंतर जी पिढी मोठी होणार आहे तर त्यांना या गोष्टीचं ज्ञान नसणार आहे। तर त्यांना आपल्याला घडवायचंय आणि आपल्या मनात त्यांच्या मनावर बिंबवायचंय की आपला धर्म आपला हिंदू धर्म किती मोठा आहे, आपली हिंदू संस्कृती किती मोठी आहे, आपले सणवार किती मोठे आहेत, आपले रीतिरिवाज किती मोठे आहेत। हे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या कुटुंबापासून आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या मुलांपासून सुरुवात करा। त्यांच्या मनावर आत्तापासून रुजवायला सुरुवात करा की हे जे सण आहेत ह्या ज्या रीती आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत कारण ती आपली संस्कृती आहे।
तर त्याच्यासाठीच सांगेन 22 जानेवारीला बघा, आतापासूनच आपल्या लहान मुलांना सुद्धा 22 जानेवारीची नक्की ओढ असेल. आपल्या तोंडातून शब्द निघतात, बातम्यांमधून ऐकतात. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर हे खूप म्हणजे लहान मुलांपर्यंत ही गोष्ट कळली की 22 जानेवारीला काहीतरी आपल्या घरी आहे. तर तुम्ही सुद्धा हा दिवस अगदी दिवाळी सणासारखा साजरा करा, परंतु त्याचबरोबर अध्यात्माची सुद्धा याला जोड असू द्या. म्हणजे फक्त रामरक्षेचं पठण करा. आणि रामरक्षेचं पठणच नाही मी म्हणत आहे, तर त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय श्रीराम असं सुद्धा तुम्ही एक माळ मंत्र करा. यामुळे काय होतं, घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं, मनाला शांती मिळते आणि मनाला शांती मिळते तेव्हा घरात नक्कीच शांती मिळते, पॉझिटिव्हिटी येते. तर त्याचबरोबर लहान मुलं जर घरातली तुमची चिडचिड करत असतील, हट्टी असतील, ऐकत नसतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी सेवा आहे. तुम्ही संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती लावता तेव्हा रोजच म्हणजे 22 जानेवारीचंच नाही सांगत आहे, पण रोजच तुम्ही जर त्यांना मांडीवर घेऊन मुलं जर बोलणारी असतील तर एक एक श्लोक म्हणा त्यांच्या पाठून, मुलांना ते म्हणायला लावा तुमच्या पाठून. जर मुलं लहान असतील तर फक्त त्यांना मांडीवर बसवा आणि तुम्ही ते श्लोक म्हणा. बघा थोडेफार फरक पडतो. थोडाफार त्यांच्या वागण्यात, बोलण्यात फरक पडतो. रामरक्षेचं प्रत्येक जे रामरक्षेचे श्लोक आहेत, 9 ज्या पहिल्या ओव्या आहेत, जे 9 अध्याय आहेत पहिले, तर त्यांचं तर आपल्या प्रत्येक अवयवाशी नातं आहे त्याचं, काही ना काहीतरी त्याचं संबंध आहे. आणि जे काही श्लोक आहेत श्रीराम रक्षेचे, त्याच्या प्रत्येक ओवी मागे काही ना काहीतरी अर्थ आहे. त्याच्यासाठीच ती रामरक्षा खूप महान आहे. जर म्हणाल ना, तर सगळ्यात श्रीराम रक्षा जी आहे ती सगळ्यात म्हणजे सगळ्यात अतिशय प्रभावी आहे. राम रक्षा या शब्दातच सगळं आलंय. आपल्या प्रत्येक रक्षा होते. घरात जर वाईट वाटत असेल, खूप निगेटिव्ह असेल, वातावरण वाईट असेल ना, तर रामरक्षा फक्त तुम्ही सकाळ संध्याकाळ घरात लावा. बघा आपल्या मनाला एवढं शांतता लागते ना, म्हणजे खूप श्रीराम रक्षाचं पठण हे घरात रोज झालं पाहिजे, कारण त्याच्यामुळे घरात खूप छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. तर तुम्ही सुद्धा जर घरात मुलं चिडचिड करत असतील, ऐकत नसतील, घरात जर वातावरण वाईट असेल, निगेटिव्ह असेल, खूप असं घाण वाटत असेल, विचित्र वाटत असेल, तर त्या दिवशी नाही म्हणत आहे, तर रोजच सकाळ संध्याकाळ रामरक्षेचं पठण करा. रामरक्षा टीव्हीवर लावून द्या, युट्यूबवर लावून द्या. बघा घरातलं वातावरण छान आणि प्रसन्न होतं. तर तुम्ही सुद्धा प्रत्येकाने 22 जानेवारीला, येत्या 22 जानेवारीला आपला म्हणजे श्रीरामांचा जो काही प्रतिष्ठापनेचा जो दिवस आहे तो एखाद्या दिवाळी सणासारखा दिवाळीहून मोठा साजरा करा. आपल्या मुलांवर आपल्या धर्माचे किंवा आपल्या संस्कारांचे, आपल्या हिंदू सणांचे, रीतिरिवाजांचे संस्कार करा. तर व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशा छान आणि नवीन विषयावरती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच थांबवते. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करू देत ही स्वामींचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.